जन्मापासून दिव्यांग असलेल्या 17 वर्षीय मुलीची आईनंच गोळ्या देऊन हत्या केल्याची घटना ही नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली। मुलीच्या मावस आत्यानं तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। यशस्वी पवार ही जन्मापासून दिव्यांग होती। तिला 15 फेब्रुवारीपासून जास्त त्रास होत असल्यानं मुलीची आई स्नेहल हिने कंटाळून 19 फेब्रुवारीला तिला कसल्या तरी गोळ्या दिल्या आणि त्यात तिचा मृत्यू झाला। गावी नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले। या प्रकरणी अद्याप मुलीच्या आईला आणि आजीला अटक करण्यात आली नसून या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास सुरू आहे। ठाण्यामधली ही धक्कादायक बातमी आहे, कारण आईनंच मुलीचं जीवन संपवलेलं आहे। तिला काहीशा गोळ्या देऊन तिची हत्या केलेली आहे। ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा सगळा प्रकार। याला इथं संपून टाकला होता त्यांनी आणि यांना बॉडी सारखं जसं घेऊन जातो तर यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न बघता त्यांनी प्रायव्हेट गाडी करून हे लोक आपल्या माहेरी गाव, मुलीची आई इथं माहेरी गाव इथं घेऊन गेले असं मला समजलं। वडिलांना विचारलं असताना वडील काय म्हणतात, कोल्हापूरला आहे, वाईला आहे, नगरला आहे, ते लपवलपीचं काम उत्तर देत होते। म्हणून आम्हाला त्यांच्यावरती दाट शक्यता आहे। त्या वडिलांना सर्व गोष्टी माहीत आहे। हा राहत असताना इथंच मुलीला मारून या लोकांनी विल्हेवाट लावण्यासाठी गावीला घेऊन गेले बॉडी।